ITI परिसरातील बार गोळीबार करणारा मुख्य आरोपी अटकेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सातपूर पोलीस ठाण्यात. शनिवारी रात्री 2:15 वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात वरुण विजय तिवारी वय वर्ष 20 हे पायाला गोळी व चाकू लागून जखमी झाले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शुभम पाटील व दुर्गेश वाघमारे व आकाश अडांगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित आरोपी फरार आहे. उपायुक्त किशोर काळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाला खंडणीचा ही किनार लागली असून भूषण लोंढे याने ओरा बार मालक विपिन पटेल, सुरेंद्र शर्मा बार चालवण्यासाठी 10% खंडणी मागितली होती. या ठिकाणी बारमध्ये वरुण तिवारी हा कस्टमर म्हणून आला होता. नाचण्याच्या वादातून शुभम पाटील बरोबर वाद झाल्याने त्याने त्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला, तर प्रिन्स सिंग याने मांडीवर चाकू मारला आहे. या प्रकरणी 9 आरोपी भूषण लोंढे, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळके व इतर 5 इसम यावर दहशत मारण्याच्या उद्देशाने हल्ला व खंडणी असा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याबद्दल माहिती घेतली. आज पहाटे पोलीस स्टेशन सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे भूषण प्रकाश लोंढे व त्याच्या इतर 8 ज्ञात व 4 ते 5 अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टे सातपूर येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वपोनी अहेरे हे स्वतः करत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये इसम नामे भूषण प्रकाश लोंढे याने सदर बार चालकांकडून दरमहा 10% रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसम नामे शुभम पाटील उर्फ भुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप एकूण 3 आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत. सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मोक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करत आहोत.